दीक्षा काळे इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी 2016 पासून नोकरीला आहे. मी एक आदिवासी पारधी समाजाचे आहे. माझं क्वालिफिकेशन MA BEd आहे, 12वी DEd आहे. आता डबल ग्रॅज्युएशनला आहे. मी SYला परीक्षा देऊन आली निकाल. आणि आणखीन मी UPSCची परीक्षा 24 मेला पण दिलेली आहे. UPSCची तयारी पण करते. सध्याला माझं शालार्थ ID पासून मी सप्टेंबर महिन्यापासून 2025 पासून मी इकडे येते शालार्थ IDसाठी. माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय सचिन जगताप यांच्या कार्यालयामध्ये. तेव्हापासून मी एकटीच जात असल्यामुळे त्यांनी माझा इतका फायदा घेण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक माहिती विचारून सगळ्या गोष्टी मला डायरेक्टली त्यांनी सप्टेंबर महिन्याला शारीरिक सुखाची मागणी केली. ही मी पहिल्यांदा उघडकीस नव्हतं आणून दाखवलं. मी त्यावेळेसला मंत्री आदिवासी तसेच शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन शिफारशी आणून माझा शालार्थ ID पुण्यातनं काढून घेतला. नंतर मला नियमित वेतन श्रेणीची मान्यता पाहिजे होती थकीत बिलासाठी. ती नियमित वेतन श्रेणीची मान्यता ही त्यांनी मला दिली नाही. त्यावेळेसला 23 फेब्रुवारी 2026ला तो मला डायरेक्टली संध्याकाळच्या 7 ते 12-1च्या दरम्यान तो घरी मला येण्याचा इशारा दिला. तिथं फाईल घेऊन तो इशारा मी मान्य न केल्यामुळं, मी घरी न गेल्यामुळे त्यांनी माझी जी थकीत बिलाची फाईल होती, म्हणजे नियमित वेतन श्रेणीची मान्यता घेण्यासाठी थकीत बिलं आधी घ्यावं लागत होती मान्यता थकीत बिलासाठी. ती मान्यता त्यांनी माझी नाकारली. 24 तारखेला त्यांनी मला आदेश काढले तुम्हाला देताच येत नाही म्हणून, आणि मला कुठल्याही गोष्टीचा लाभ देऊन ते. आणि नंतर हे 25 तारखेपासून मी पोलीस स्टेशनला मी उघडकीला आणलं हे सगळं प्रकरण. मी CP साहेबांकडे पण गेले, त्यांना वारंवार भेटले. CP साहेब आहेत आपले राजकुमार. त्यांनी म्हणले तुमचा तक्रारी अर्ज द्या, त्याच्यावर आम्ही कारवाई करू. त्यांनी 4 दिवस मागून घेतले. 4 दिवसानंतर 8 दिवसांनी फोन करतो म्हणले. फोन करून घेतला, पण त्यांनी त्यावेळी दिवशी कंप्लेंट नोंदवून घेतली नाही. ते प्रश्न उपोषणाला बसले की मला नियमित वेतन श्रेणीची मान्यता देत असताना 7/3/2026ला माझी आई सोबत होती माझ्याबरोबर. त्याही दिवशी माझ्या आईसमोर आणि क्लार्क स्टाफ सगळा होता, त्यांच्यासमोर त्यांनी मला आणखीन बोलवलं. तिथं मी नाही आली की माझी तो कामं थांबवतो, निगेटिव्ह माझ्या प्रस्तावावर लिहितो आणि पुढं पाठवतो. माझं मार्च एंडिंगला जे काम व्हायचं होतं थकीत बिलाचं 2016 पासून ते 30 नोव्हेंबर 2025पर्यंतचे थकीत बिल ते माझं त्यांनी काढण्यासाठी ते माझ्या प्रस्तावावरती निगेटिव्हली मार्किंग केली. 1981चे रूल्स मला लागू केले. तो रूल्स मला लागू नाही आहे, तो आहे सेवा ज्येष्ठता यादीचा, आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून लिहिलं आणि त्यांनी थांबवलं. माझं मार्च एंडिंगला काम झालं नाही. आणि नंतर मी हे सगळे खोटा गुन्हा दाखल केला की मी शासकीय कामात अडथळा आणते म्हणून. आता त्याच्याविषयी तो जो माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो माझ्यावरती रद्द करण्यात यावा. आणि माझी जी कंप्लेंट आहे त्यांच्याविरुद्ध, माझी शारीरिक मानसिक छळ करतो. मी घटस्फोटित महिला आहे. मी एकटीच असल्यामुळे मला पुरुष लोकांचा, माझ्या घरच्यांचा, कुणाचा मला पाठिंबा नसल्यामुळे तो माझं गैरफायदा घेतो, माझ्यावर अन्याय करतोय. मला शासनाने मला न्याय मिळवून द्यावा, प्रशासनाने सगळ्यांनी. आणि ज्या माझ्या मागण्या आहेत तर किती माझं निघावं. माझे दृष्टी वडील आहेत, दिसत नाहीत, ते माझ्या जीवावर आहेत, त्यांना कुणीही बघत नाहीत. आणि माझी 2 मुलं आहेत माझ्याबरोबर. माझा मोठ्या मुलाचा मुलगा ते जरी तेव्हा माझ्या जीवावरती आहे. त्याच्यासाठी माझं तर किती निघावं आणि माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय मला न्याय मिळावा. आणि जी माझी शैक्षणिक अर्हता आहे तेही मला त्याचाही लाभ भेटावा. मी शिक्षण एकतर गरीब परिस्थितीमधनं शिकून पुढे आलेली आहे. आणि एकतर मला दत्तक घेऊन सुराणा डॉक्टर आहे जीवनचे, त्यांनी मला दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण केलेले आहे. आणि आज एक आदिवासी पारधी समाजामध्ये काय वरबेडा घालून फिरणारी हासे पारध्याची आज मुलगी 2016ची महिला शिक्षिका आहे, तिच्यावर आज हे सगळे प्रशासन अन्याय करतात. मला त्यांनी साथ द्यायची सोडून, मला त्यांनी पुढं आणायचं सोडून माझा पाय तेवढत आहेत आणि मला दोषी ठरवत आहेत. मला खरंच एक गुन्हेगारीच्या कट्टाऱ्यामध्ये त्यांनी मला आज उभं केलेलं आहे. आज देवाभाऊ, आज एवढी आपल्या आदिवासीच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, पारधी समाजाला पुढं आणण्यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न चालू आहेत. पण ते फक्त तोंडीच आहेत आणि कागदपत्रीच आहेत. सध्याला परिस्थिती बघितली, ग्राउंड लेवलला बघितली तर आज प्रत्येक शिकलेला मुलगी असो मुलगा असो त्याला आज गुन्हेगार ठरवायला लागलंय शासन प्रशासन. ह्याच्यावरती मला न्याय पाहिजे. मला ह्याच्याविषयी नाही तर मी इथं बेमुदत आमरण उपोषण आहे, रात्र दिवस आहे, ना अन्न पाणी खाता माझा त्याग आहे अन्न पाण्याचा. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी
अन्न पाणी खाणार नाही, पेणार नाही आणि मी इथंच आहे उपोषणाला. मला घर नाही आहे, दार नाही आहे, मला जागा नाही, काहीच नाही, मी बेघर आहे सध्या.